नमस्कार मित्रांनो, तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. आता आमच्या शेतीची भाजवणीची सुरुवात झाली आहे. आमच्याकडे गुरं नसल्यामुळे आम्ही शेण्यांच्या बदलामध्ये आमच्याकडे नारळ खूप आहेत, तर त्यांच्या नारळाच्या करवंट्या आणि सोडण ह्यांचा आम्ही उपयोग केला आहे पूर्ण शेतामध्ये. इकडे बाजूला पातेरा आणून ठेवला आहे, इकडे पाहू शकता. आणि नारळाच्या झावळे आणि ला आम्ही कौल म्हणून उपयोग करतो. तुम्ही पाहू शकता. ह्याच्यामध्ये सुरुवात झाली. इकडचा पातेराने हे सर्व काढून ती ह्या बांधापर्यंत आम्ही भाजवण करणार आहोत. तुम्ही पाहू शकता ह्या व्हिडिओमध्ये. आता आपण शेती जे भाजवणीसाठी शेत करतो भातासाठी, त्याच्यावरती आता आपण गवत लावण्याची प्रक्रिया चालू आहे. तर तुम्ही पाहू शकता. तुम्ही पाहता आता शेतावरती गवतानंतर झाडाची पानगळ, ज्याला पातेरा म्हणतो, तो लावण्यात येत आहे. आणि ह्याच्यानंतर माझ्या अंदाजाने नंतर माती लावली जाईल. पाहूया आपण. मलाही काही अंदाज नाही आहे, पण इतकी सगळी मेहनत भाजवण करताना करावी लागते. तुम्ही पाहू शकता माती लावण्याचं काम चालू आहे.
ऊन डोक्यावरती आलं आहे आणि हवा पण खूप कमी आहे आणि भाजवणीला सुरुवात केली आहे. अत्यंत वरती माती लावल्यामुळे आग भडकत नाही आणि एका बाजूनी व्यवस्थित हायवेच्या विरुद्ध दिशेने आग लावल्यामुळे व्यवस्थित जळत आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून येणारे पुढील व्हिडिओ तुम्हाला भेटतील.